आज आपण इयत्ता 11वीतील पहिले प्रकरण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना याचा तिसरा भाग पाहणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लाईक करायला तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही. प्लीज लाईक आणि शेअर करा. अर्थशास्त्राच्या शाखा आज आपण पाहणार आहोत. अर्थशास्त्राच्या प्रामुख्याने 2 शाखा पडतात. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरे स्थूल अर्थशास्त्र. सर रायनर फ्रिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली. त्या शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र होय. हे शब्द ग्रीक शब्द मायक्रोस व मॅक्रोस यापासून आले आहेत. आता आपण पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्म म्हणजे लहान. सूक्ष्मशास्त्रात वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ कुटुंब, कामगार, फर्म, उद्योग इत्यादी. केनिथ बोर्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या: विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र. केनिथ बोर्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या केली. सूक्ष्म म्हणजे काय तर विशिष्ट घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा किंवा समजा भारताचा जर विचार केला तर भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकाच वेळेस अभ्यास केला जात नाही, तर वेगवेगळ्या उत्पादन संस्था, वेगवेगळे कुटुंब, एक विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती म्हणजे एका व्यक्तीची किंमत, म्हणजे एका व्यक्तीने एका वस्तूसाठी दिलेली किंमत किंवा एका उद्योग संस्थेने वस्तूची लावलेली किंमत, वैयक्तिक उद्योग, विशिष्ट वस्तूंचा अभ्यास यामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आपण पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेमध्ये पहिली आहे गरज. मोजक्या शब्दामध्ये गरजेची व्याख्या करणं कठीणच आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजेच गरज होय. या जाणीवेतून मानवी वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. मानवी गरज वाढण्याची मुख्य 2 कारणे आहेत. थोडक्यात गरज म्हणजे काय तर अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजेच गरज. म्हणजे आपल्याला भूक लागली, व्यक्तीला ज्यावेळेस भूक लागते म्हणजे काय तर त्याला अन्नाची गरज भासते. गरज म्हणजे समाधानाचा अभाव, म्हणजे त्याला जेवणाची आवश्यकता भासते. अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजेच गरज होय. जसे व्यक्तीला भूक लागल्यामुळे काय होतं तर अन्नाची गरज भासते, तहान लागल्यामुळे पाण्याची गरज भासते. मानवी गरजा वाढण्याची प्रामुख्याने 2 कारणे आहेत. एक म्हणजे नवीन शोध आणि नवीन प्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा. नवीन शोध लागलेत, नवीन प्रवर्तन घडून आले, त्यामुळे व्यक्तीचा राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची व्यक्तीची आपोआप इच्छा होते. जसं पूर्वी मिक्सर नव्हतं, परंतु आता प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये मिक्सर दिसून येतं. फ्रीज, ओव्हन, गॅस ह्या काय आहे, ह्या नवीन शोधामुळं माणसाच्या ह्या काय झाल्या आता मूलभूत गरजामध्ये त्यांची गिनती होऊ लागली. इन्क्लूड झालेत ते. असं एकही घर सापडत नाही की ज्या ठिकाणी मिक्सर नाही. फार फार गरीब असेल तिथेच फक्त मिक्सर दिसणार नाही, परंतु हल्ली तर फार क्वचित आहे. फ्रीज, TV, वॉशिंग मशीन, कूलर
कम्प्युटर. जसजसे नवीन शोध लागत गेले, जसजसं नवीन प्रवर्तन घडून आलं, तसतसं व्यक्तीच्या गरजाही वाढू लागल्या आणि व्यक्तीचा राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यक्तीच्या इच्छा वाढू लागल्या. तसेच दुसरा मुद्दा म्हणजे गरज वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. लोकसंख्या ही सातत्याने वाढतच आहे. कारण मृत्यूचे प्रमाण कमी झाले आणि जन्मदर मात्र वाढतच आहे. तो अजूनही आटोक्यात आलेला नसल्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा ह्या वाढत आहे. आता आपण पाहूया गरजांचे वैशिष्ट्य. गरजांचे वैशिष्ट्य काय? तर पहिलं म्हणजे अमर्यादित गरजा. अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने अमर्यादित गरजा मर्यादित साधनांच्या द्वारे कशा पूर्ण केल्या जातात याचा अभ्यास केला जातो. हे आपण लिओनेल रॉबिन्स यांच्या द्रुमितेच्या व्याख्येमध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये पाहिले आहे मागच्या भागामध्ये. गरजा कशा आहे? अमर्यादित स्वरूपाच्या आहे. गरजा ह्या पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात. त्या कधीही न संपणाऱ्या असल्या कारणामुळे संघर्ष निर्माण होतो व्यक्तीमध्ये. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा ह्या सातत्याने निर्माण होत असतात. जसं तुम्हाला भूक लागली, आता एकदा जेवल्यानंतर पुन्हा तुम्ही जेवणार का? हो, ती भूक ही पुन्हा निर्माण होणार. एकदा पाणी पिल्यानंतर काही वेळाने काही तासाने पुन्हा पाणी पिण्याची गरज निर्माण होणार. याप्रमाणे गरजामध्ये कसं असतं? सातत्य असतं. त्या पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात. शिवाय एक गरज पूर्ण केली तर दुसरी लगेच निर्माण होत असते आणि हे सातत्य असेच चालू राहते. गरज ह्या पुनरुद्भवी असतात. पुनरुद्भवी म्हणजे पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या असतात, पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या असतात. तर काही गरजा ह्या प्रसंगानुरूप निर्माण होतात. प्रसंगानुरूप म्हणजे प्रसंगानुसार, हवामानानुसार, वेळेनुसार, काळानुसार काही गरजा निर्माण होत असतात. जसे चित्रामध्ये बघा, काय दिसतं आपल्याला पिक्चरमध्ये? पहिल्या पिक्चरमध्ये उन्हाळा दिसतोय आणि त्यामुळे सनकोट घातलेला आहे. आता सनकोट हा पावसाळ्यात घातलेला चालेल का? नाही, पावसाळ्यामध्ये तुम्हाला छत्रीचीच गरज भासणार. तर हिवाळ्यामध्ये छत्रीची गरज भासेल का? मुळीच नाही. त्यावेळेस तुम्हाला स्वेटरची गरज भासणार. म्हणजे विशिष्ट काही गरजा ह्या कशा असतात? प्रसंगानुरूप निर्माण होणाऱ्या असतात. वेळेनुसार, काळानुसार, ऋतूनुसार निर्माण होत असतात. हे आता बघितलं आपण की प्रसंगानुरूप गरजा कशा निर्माण होतात. तसेच गरजा वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असतं. तसेच गरजा लिंगभेदानुसार सुद्धा बदलतात. स्त्री पुरुषांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदलतात. त्याचप्रमाणे 6 आहे, गरजा पसंती क्रमानुसार बदलतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी व आवडीनिवडी पसंतीनुसार गरजांची निवड करत असतो. चित्रामध्ये बघा, प्रत्येक वयानुसार व्यक्तीच्या गरजा ह्या वेगवेगळ्या आहेत. शिवाय लिंगभेदानुसार सुद्धा आपल्याला गरजा वेगवेगळ्या दिसून येतात. तरुण जो आहे त्याला बाईक चालवायला आवडते. बाळाला खेळणी खेळायला आवडते. आजीबाईंना पुस्तक वाचायला आवडतं. म्हणजे वयोमानानुसार व्यक्तीच्या गरजा ह्या कशा बदलत असतात. शिवाय लिंगभेदानुसार सुद्धा व्यक्तीच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची पसंती सुद्धा वेगवेगळी असते. कुणाला बाईक चालवायला आवडतं, कुणाला पुस्तकं वाचायला आवडतं, कुणाला फिरायला आवडतं. प्रत्येकाची जी चॉईस आहे ती वेगवेगळी असते. निवड, आवड ही वेगवेगळी असते व आपल्या आवडीनिवडीनुसार व पसंतीनुसार व्यक्तीच्या गरजा ह्या बदलत असतात.
6वं आहे गरजा हवामानानुसार बदलतात. गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतूनुसार बदलत असतात. जसे आपण म्हणाले की गरजा ह्या पुनरुद्भवी असतात, त्याचप्रमाणे ते प्रसंगानुरूप बदलत असतात. म्हणजे प्रसंगानुरूप बदलत असतात म्हणजे काय, तर हवामानानुसार, ऋतुमानानुसार त्या बदलत असतात. जसं आपण मागच्या पिक्चरमध्ये बघितलं, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत त्या भिन्न भिन्न असतात. म्हणजे ऋतूनुसार, हवामानानुसार व्यक्तीच्या गरजा ह्या बदलत असतात. 7वं आहे गरजा संस्कृतीनुसार बदलतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळे राहणीमान, खानपान हे वेगवेगळे असतं. प्रत्येक संस्कृतीचे राहणीमानाची जी पद्धत आहे ती भिन्न असते. गरजा ह्या संस्कृतीनुसार बदलत असतात. गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो. विशेषतः आहार, वेशभूषा, केशभूषा आदींचा यामध्ये समावेश होतो. जसे महाराष्ट्राची संस्कृती जर तुम्ही पाहिली तर महाराष्ट्रामध्ये साडीला म्हणजे साडी खूप महत्त्व आहे. तर पंजाबचा जर आपण विचार केला तर पंजाबच्या संस्कृतीमध्ये पंजाबी ड्रेस याला अधिक महत्त्व आहे. म्हणजेच काय, तर संस्कृतीचा प्रभाव व्यक्तीच्या वेशभूषेवर, केशभूषेवर पडत असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पुरणाच्या पोळीला जितकं महत्त्व आहे तितकं महत्त्व पंजाबमध्ये नाही आहे. त्या ठिकाणी सरसों का सार, सरसों का सारला अधिक महत्त्व आहे. याप्रमाणे व्यक्तीच्या आहारावर आणि वेशभूषेवर, केशभूषेवर व्यक्तीच्या संस्कृतीचा प्रभाव पडलेला आपण पाहतो. आता आपण पाहूया गरजांचे वर्गीकरण. गरजांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे ते आपण पाहूया. एक म्हणजे आर्थिक आणि आर्थिकेतर गरजा. गरजा ह्या 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे आर्थिक गरज आणि दुसरं आर्थिकेतर गरज. ज्या गरजांची पूर्तता पैशाच्या साहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरज असं म्हणतात. वैयक्तिकरित्या त्याचा मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला जातो, जसे अन्न, औषध इत्यादी. म्हणजेच काय, तर ज्या गरजा भागवण्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला पैसे द्यावे लागतात, पैसे खर्च करावे लागतात, आर्थिक झळ पोचते, त्या संपूर्ण गरजांना आर्थिक गरज म्हटलं जातं. जसे अन्न खरेदी करण्याकरिता तुम्हाला पैसा द्यावा लागतो, औषधं खरेदी करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला पैसे द्यावे लागतात त्या संपूर्ण गरजांना आर्थिक गरज असं म्हटलं जातं. तर दुसरं म्हणजे ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या गरजांना आर्थिकेतर गरजा असे म्हणतात. म्हणजे अशा गरजा की ज्या पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागत नाही, अशा गरजांना आर्थिकेतर गरज असे म्हणतात. उदाहरणार्थ हवा, सूर्यप्रकाश इत्यादी. मानवी जीवन जगण्यासाठी हवा आणि सूर्यप्रकाशाची नितांत गरज आहे. याशिवाय व्यक्ती जगणं अशक्य आहे. अशा ह्या गरजा आपल्या विना मूल्य पूर्ण होतात आणि त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व राहत नाही. म्हणून झाडे लावा. झाडे लावली तर हवा शुद्ध राहील आणि आपल्याला ऑक्सिजन व्यवस्थित प्राप्त होईल. याप्रमाणे ज्या गरजांना पैसे द्यावे लागत नाही अशा संपूर्ण गरजा ह्या आर्थिकेतर गरजामध्ये समाविष्ट होतात. दुसरं म्हणजे वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा. वैयक्तिक गरजा म्हणजे काय, ज्या वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्या गरजांना वैयक्तिक गरजा असं म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टरांचा स्टेथिस्कोप, न्यायाधीशांचा कोट. म्हणजे काय, तर डॉक्टरांचा स्टेथिस्कोप हा कुणीही वापरू शकत नाही, तो डॉक्टरच वापरणार. न्यायाधीशांचा कोट हा न्यायाधीशांचा कोट न्यायाधीशच वापरणार, तो कुणीही वापरू शकत नाही.
अशा ह्या गरजा वैयक्तिक गरजा म्हणून संबोधल्या जातात. यांना वैयक्तिक गरजा असं म्हणतात. दुसरं म्हणजे सामूहिक गरजा. या गरजा सामाजिक पातळीवर पूर्ण होतात. त्यांना सामूहिक पूर्तता करणाऱ्या गरजा असंही म्हटलं जातं. उदाहरणार्थ रेल्वे प्रवास. रेल्वे प्रवासामध्ये काय होतं? रेल्वे प्रवास ह्या सामूहिक गरजा पूर्ण करतात. कारण या ठिकाणी लहान, मोठा, श्रीमंत, गरीब, डॉक्टर, इंजिनियर सर्वच लोक एकाच लोकलमधनं किंवा एकाच एक्सप्रेसमधनं प्रवास करत असतात. म्हणजे रेल्वे ही सामूहिक गरज पूर्ण करत असते. आणखी दुसरं उदाहरण म्हणजे रोड्स. रोडवरनं आपण काय करतो? सगळेजणच चालत असतो. दुसरं ब्रिज, जो सगळ्यांसाठी म्हणजे समान प्रमाणामध्ये वापरला जातो. त्या ठिकाणी कुणीही कुणाला प्रवास करण्यासाठी किंवा त्या ब्रिजवरनं जाण्यासाठी नाकारू शकत नाही. अशा या गरजांना सामूहिक गरजा असं संबोधलं जातं. तिसरं म्हणजे जीवनावश्यक गरजा, सुखसोयीच्या गरजा आणि चैनीच्या गरजा. जीवनावश्यक गरजा म्हणजे जीवनावश्यक गरजांनाच मूलभूत गरजा असंही म्हटलं जातं. यामध्ये प्रामुख्याने अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादींचा समावेश होतो. मानवी जीवन जगण्यासाठी या गरजा पूर्ण होणं अतिशय आवश्यक आहे. जर ह्या गरजा पूर्ण झाल्या नाही तर मानवाचं जगणं अशक्य आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या व्यक्तीच्या किंवा मानवी जीवन जगण्याच्या प्राथमिक गरजा आहेत, जीवनावश्यक गरजा आहेत. सुखसोयीच्या गरजा. सुखसोयीच्या गरजा म्हणजे ज्यामुळे व्यक्तीच्या सुख समाधानामध्ये भर पडते. अशा गरजांना सुखसोयीच्या गरजा असं म्हटलं जातं. जसं धुलाई मशीन किंवा धुलाई यंत्र, मिक्सर, प्रेशर कुकर, फ्रीज ह्या काय आहे? व्यक्तीला सुख समाधान देणाऱ्या वस्तू आहे. त्या जर नसल्या तर व्यक्तीचं जीवन फारसं बिघडत नाही, परंतु त्यामुळे व्यक्तीला जे सुख समाधान प्राप्त होतं ते व्यक्तीसाठी म्हणजे व्यक्तीला ते आवश्यक वाटत असतं आणि म्हणून या गरजांना सुखसोयीच्या गरजा असं संबोधलं जातं. तिसरी गरज आहे चैनीच्या गरजा. चैनीच्या गरजा म्हणजे काय? चैनीच्या गरजा म्हणजे अशा गरजा की ज्यामुळे व्यक्तीला आनंद व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते. अशा गरजांना चैनीच्या गरजा असं म्हणतात. उदाहरणार्थ हिऱ्याचे नेकलेस, हिऱ्याची अंगठी घालणे, विमानातनं प्रवास करणे ह्या काय आहे? व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या गरजा आहे. सामाजिक प्रतिष्ठा यामुळे व्यक्तीला प्राप्त होतं आणि म्हणून अशा गरजांना चैनीच्या गरजा असं म्हटलं जातं. ह्या गरजा जितक्या महाग वस्तू असतील तितक्या वस्तू म्हणजे तितकी त्या व्यक्तीची प्रतिष्ठा समाजात वाढत असते आणि म्हणून चैनीच्या गरजा भागवणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या महागड्या असतात. सूक्ष्म अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनेमध्ये वस्तू आणि सेवा ही अर्थशास्त्रातील प्रसिद्ध संकल्पना आहे. ज्या घटकांद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्या संपूर्ण घटकांना वस्तू असं म्हटलं जातं. वस्तूंना भौतिक अस्तित्व असतं. उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेला खडू. वस्तू म्हणजे काय? तर ज्या मानवी गरजा पूर्ण करू शकतात. मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता असणाऱ्या सर्व घटकांना
वस्तू असं संबोधलं जातं. वस्तूंना काय असतं? भौतिक अस्तित्व असतं. भौतिक अस्तित्व असतं म्हणजे काय? तर त्यांना आपण स्पर्श करू शकतो, डोळ्याने पाहू शकतो, हातात घेऊ शकतो, त्याला वापरू शकतो. म्हणजेच वस्तूंना भौतिक अस्तित्व असतं. अशा सर्व वस्तू या मानवी गरजा पूर्ण करू शकतात. दुसरं म्हणजे सेवा. सेवा देखील मानवी गरज म्हणजे मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता सेवांमध्ये असते. परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसतं. भौतिक अस्तित्व काय आहे तुम्हाला कळालं असेल. भौतिक अस्तित्व म्हणजे ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, ज्यांना आपण हातात धरू शकत नाही, अशा वस्तूंना किंवा अशा घटकांना भौतिक अस्तित्व नसते, परंतु त्यामध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असते. जसे शिक्षकांचे शिकवणे किंवा शिक्षकाने दिलेले ज्ञान हे काय आहे? भौतिक अस्तित्व आहे. भौतिक अस्तित्व नाही या ठिकाणी, परंतु त्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. म्हणजे काय? तर सेवामध्ये आपली ज्ञानाची गरज भागवण्याची शक्ती आहे किंवा क्षमता आहे. आपली ज्ञानाची गरज, आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची क्षमता ज्ञानामध्ये आहे. आणि जे स्पर्श करू शकत नाही, परंतु आपली ज्ञानाची तहान किंवा ज्ञान प्राप्त करून देण्याची क्षमता त्यामध्ये आहे. अशा घटकांना कोणत्याही प्रकारचं भौतिक अस्तित्व नसतं, परंतु गरज भागवण्याची क्षमता मात्र त्यामध्ये असते. उपयोगिता. उपयोगिता या संकल्पनेचं काय? उपयोगिता संकल्पना म्हणजे वस्तू आणि सेवामध्ये मानवी गरज भागवण्याची जी क्षमता असते, वस्तू व सेवामध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची किंवा भागवण्याची जी क्षमता असते, तिलाच उपयोगिता असं म्हणतात. तिसरी संकल्पना आपण पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पनेतील चौथी संकल्पना आहे मूल्य. अर्थशास्त्रामध्ये मूल्य 2 प्रकारे आपल्याला पाहावयास मिळते. एक म्हणजे उपयोगिता मूल्य, आणि दुसरं म्हणजे विनिमय मूल्य. उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य आपल्याला पाहावयास मिळते. त्यामध्ये पहिलं आपण पाहूया उपयोगिता मूल्य. उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयोगिता म्हणजे त्या वस्तूची उपयोगिता मूल्य होय. उदाहरणार्थ, कुणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही, परंतु प्रत्येकासाठी सूर्यप्रकाश काय आहे? आवश्यक आहे. कुणालाही हवेसाठी किंवा हवेतील ऑक्सिजनसाठी पैसे द्यावे लागत नाही. हवेमधून तो आपल्याला विनामूल्य प्राप्त होत असतो, परंतु त्यामध्ये मानवाची ऑक्सिजनची गरज भागवण्याची क्षमता असते. अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे, परंतु त्या सूर्यप्रकाशासाठी कुणालाही पैसे खर्च करावे लागत नाही. ते मानवासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सूर्यप्रकाशामध्ये मानवी गरज भागवण्याची अतिशय उपयोगिता आहे, परंतु त्यासाठी कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करावा न लागत असल्यामुळे त्याला विनामूल्य वस्तूचे उदाहरण म्हणता येईल.
विनिमय मूल्य. मूल्यामधला दुसरा भाग विनिमय मूल्य. विनिमय मूल्य म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय. हे मूल्य पैशाच्या स्वरूपात सांगितले की ती वस्तूची किंमत असते. ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ टीव्ही, कार इत्यादी. म्हणजे काय? तर विनिमय मूल्य म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला प्राप्त करण्यासाठी त्या म्हणजे समजा ए आणि बी ह्या दोन वस्तू आहेत आणि त्या दोघांचे मूल्य सारखे आहे. तर एखाद्या व्यक्तीला ए वस्तू हवी असेल तर त्या व्यक्तीला ए वस्तू प्राप्त करण्यासाठी त्या ए वस्तूच्या मूल्या इतकीच दुसरी वस्तू द्यावी लागेल. उदाहरणार्थ समजा आपण बी वस्तू समजूया. जर एखाद्या व्यक्तीला ए वस्तू हवी असेल तर त्याला ए वस्तूच्या बदल्यात बी वस्तू द्यावी लागेल किंवा ए वस्तूचे मूल्य हे किमतीत म्हणजे ए वस्तूचे जेवढे मूल्य असेल तेवढी किंमत ए वस्तूच्या प्राप्तीसाठी व्यक्तीला खर्च करावी लागेल. म्हणून ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्या वस्तूंना आर्थिक मूल्य म्हणतात आणि त्यांना विनिमय मूल्य असंही म्हटलं जातं. उदाहरणार्थ टीव्ही, कार इत्यादी यांना काय आहे? विनिमय मूल्य आहे. यांच्या प्राप्तीसाठी व्यक्तीला पैसा खर्च करावा लागतो. विनामूल्य हे आपल्याला प्राप्त होणार नाही. हिरा पाणी विरोधाभास पाहूया. म्हणजे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यामध्ये काय फरक आहे हे हिरा पाणी विरोधाभासामध्ये स्पष्ट होते. काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी असते. उदाहरणार्थ पाणी. आता तुम्ही पाणी जर घेतलं, पाणी हे काय आहे? व्यक्तीच्या जीवनासाठी अतिशय मौल्यवान असा घटक आहे. परंतु पाणी हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे व्यक्तीला ते मोफत मिळतं किंवा काही वेळेस खरेदी करावं लागलं तरी त्याची किंमत कशी असते? फारच नगण्य असते किंवा कमी असते. म्हणजे जे मानवी जीवनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ज्याच्याशिवाय व्यक्ती जगू शकत नाही, परंतु तरी ती वस्तू आपल्याला विनामूल्य किंवा फारच नगण्य पैशात प्राप्त होत असते. तर हिरा काय आहे? हिऱ्याचा उपयोगिता मूल्य खूप कमी आहे. तुम्ही जर बघितलं तर 100% फक्त म्हणजे 100 लोकांपैकी एखाद्याच व्यक्तीकडे हिरा असतो. म्हणजे काय? तर 100% 0.001 व्यक्तीकडे हिरा असतो. परंतु तरी सुद्धा हिऱ्याचं मूल्य कसं आहे? मोठ्या प्रमाणात आहे. हिरा खरेदी करणं कोणालाही सहज शक्य नाहीये. जो श्रीमंत आहे किंवा ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे तोच हिऱ्याचा उपभोग किंवा हिरा खरेदी करू शकतो. का? आता बाकीचे जे 99.99% लोक आहेत त्यांनी हिऱ्याचा वापर केला नाही म्हणून काही मरणार नाहीये. मात्र त्यांनी पाण्याचा उपयोग केला नाही तर ते मरणार. पण तो तरी सुद्धा हिऱ्याचं मूल्य पाण्याच्या मूल्यापेक्षा अतिशय जास्त आहे. याचं कारण हिरा हा कसा आहे? दुर्मिळ आहे. हिऱ्याला जे जास्त मूल्य द्यावे लागते हे हिऱ्याच्या उपलब्धतेमुळे, त्याच्या दुर्मिळतेमुळे. पाणी मुबलक स्वरूपात उपलब्ध होतं परंतु हिरे तसे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे हिऱ्याचं मूल्य हे त्याच्या दुर्मिळतेमुळे अधिक आहे. उपयोगिता मूल्य कमी आहे परंतु दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य हे जास्त आहे. आता तुम्हाला यातील फरक कळाला असेल.
की उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्यामध्ये काय फरक आहे ते. खालील उदाहरणावरून विनिमय मूल्य वस्तू किंवा आर्थिक वस्तू शोधा बघू. नदीचे पाणी, ऑक्सिजन सिलेंडर, सूर्यप्रकाश, शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी, हवा. यामध्ये विनामूल्य वस्तू म्हणजे ज्यासाठी कोणत्याही प्रकारचे मूल्य द्यावी लागत नाही असे विनामूल्य वस्तू किंवा आर्थिक वस्तू आपल्याला डिवाइड करायचे आहे. आता विनामूल्य वस्तू कोणत्या आहेत सांगा पाहू. एक म्हणजे नदीचे पाणी, ज्यासाठी कोणत्याही प्रकारचं मूल्य द्यावं लागत नाही. दुसरं सूर्यप्रकाश आणि तिसरं आहे हवा. ज्यासाठी पैसे मोजावे लागतात अशा वस्तूंना आर्थिक वस्तू म्हणतात. या ठिकाणी आर्थिक वस्तू कोणत्या आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागेल. एक म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर, दुसरं शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी म्हणजे बिस्लेरी. ह्या काय आहेत आर्थिक वस्तू आहेत ज्यांना आपल्याला खरेदी करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेतील 5वी संकल्पना आहे संपत्ती. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याचे वस्तूची देवाणघेवाण करता येते. म्हणजे ज्या वस्तूला बाजारात मूल्य असतं आणि ज्यांची देवाणघेवाण करणं शक्य असतं अशा सर्व वस्तूंना संपत्ती म्हटलं जातं. आता म्हणजे संपत्ती असणाऱ्या वस्तू ज्यांची बाजारात मूल्य होतं, ज्यांची सहजपणे देवाणघेवाण करणं शक्य आहे अशा संपूर्ण वस्तूंना संपत्ती म्हणतात. म्हणजे संपत्ती म्हणण्यासाठी त्या वस्तूमध्ये कोणते वैशिष्ट्य असणं आवश्यक आहे ते आपण पाहूया. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता व मनुष्यबाह्यता ह्या 4 गोष्टी असतील अशा सर्व वस्तू संपत्ती म्हणून गणल्या जातात. जर यापैकी एकही घटक जर वस्तूत नसेल तर त्या वस्तूला संपत्ती म्हणून गणल्या जाणार नाही किंवा संपत्ती म्हणता येणार नाही. आपण आता पाहूया की संपत्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या संपत्तीच्या वैशिष्ट्यातील पहिलं वैशिष्ट्य उपयोगिता. वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असेल तर त्या वस्तूला संपत्ती म्हणता येईल. उदाहरणार्थ फर्निचर, फ्रीज हे काय आहे उपयोगिता आहे. यामध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे. दुर्मिळता, मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. जर ती वस्तू दुर्मिळ नसेल, मुबलक प्रमाणामध्ये प्राप्त होत असेल तर त्या वस्तूला कोणत्याही प्रकारचे विनिमय मूल्य राहणार नाही आणि त्यामुळे तिचा संपत्तीत समावेश होणार नाही. त्यामुळे अशा वस्तू की ज्या दुर्मिळ आहेत त्यांचाच संपत्तीत समावेश होतो. मागणीपेक्षा पुरवठा कमी असणाऱ्या सर्व वस्तू. उदाहरणार्थ सर्व आर्थिक वस्तू ज्या वस्तूसाठी किंमत मोजावी लागते. तिसरं म्हणजे विनिमयता. संपत्तीचं तिसरं वैशिष्ट्य विनिमयता. वस्तूचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे म्हणजे हस्तांतरणाची क्षमता त्या वस्तूमध्ये असली पाहिजे. वस्तू सहज हस्तांतरित करता येणे शक्य झालं पाहिजे. जर वस्तू सहजपणे हस्तांतरित करता येणे शक्य नसेल तर अशा वस्तूचा संपत्तीत समावेश होत नाही. एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी सहजपणे ती वस्तू हलवता आली पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात म्हणजे जिवंत नसतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी करणं सहज शक्य होतं.
उदाहरणार्थ वाहनं, दागदागिने इत्यादी. चौथा मुद्दा म्हणजे चौथं वैशिष्ट्य म्हणजे संपत्तीचं चौथं वैशिष्ट्य मनुष्यबाह्यता. वस्तू ही केवळ मानवी शरीरबाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. हे वस्तूच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मांमुळे झाले पाहिजे. उदाहरणार्थ खुर्ची, फ्रीज याप्रमाणे. मनुष्यबाह्य असलं पाहिजे. जर ती वस्तू मनुष्यात असेल तर तिला सहज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवणं शक्य नाही. तुम्हाला माहित आहे का? जन्मजात मिळणाऱ्या गुणांचा समावेश संपत्तीत होत नाही. उदाहरणार्थ तुमचं सौंदर्य, सुंदरता, तुमचा आवाज, म्हणजे तुम्ही सुंदर गात असाल तर हे काय, यांचा समावेश संपत्तीत होत नाही. हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरितही करता येत नाही. आता तुमचं सौंदर्य दुसऱ्याला विकत घेता येईल का? अजिबात नाही. किंवा तुमचा आवाज तुम्ही दुसऱ्याला विकू शकता का? किंवा त्याचा ट्रान्सफर करू शकता का? मुळीच नाही. आणि त्यामुळे जन्मजात प्राप्त होणाऱ्या गुणांचा समावेश संपत्तीत होत नाही. आता भौतिक हस्तांतरण क्षमता व मालकी हस्तांतरण क्षमतेनुसार वस्तूची यादी तयार करा. यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला माहित आहे का भौतिक हस्तांतरण क्षमता? भौतिक हस्तांतरण क्षमता यामध्ये प्रत्यक्ष वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज हस्तांतरित केली जाते. उदाहरणार्थ वाहने. मालकी हस्तांतरण क्षमता म्हणजे काय? मालकी हस्तांतरण म्हणजे तुमच्या जमिनी, घर, बंगलो ह्या म्हणजे एकाची मालकी दुसऱ्याला हस्तांतरित केली जाते. या ठिकाणी वस्तू हलवता येत नाही, परंतु त्याची मालकी ट्रान्सफर करता येते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे. त्याला मालकी हस्तांतरण क्षमतायुक्त वस्तू म्हटल्या जातात. म्हणजे मालकी हक्काचंच हस्तांतरण होतं. जरी त्या वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नसल्या किंवा वाहून घेऊन जाता येत नसल्या, परंतु त्या वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे करणं सहज शक्य असतं. जमिनी, तुमचे घर, बंगलो किंवा ज्या वस्तू सहज हलवता येत नाही परंतु मालकी हस्तांतरण करणे शक्य आहे, अशा सर्व वस्तू मालकी हस्तांतरण क्षमतायुक्त वस्तू म्हटल्या जातात. आता मालकी हस्तांतरणयुक्त क्षमता असणाऱ्या वस्तू व भौतिक हस्तांतरणयुक्त क्षमता असणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत हे तुम्हाला आलं लक्षात. आता याची यादी तुम्ही तयार करून मला कमेंट्समध्ये सांगायची. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेतील 6वी संकल्पना आहे वैयक्तिक उत्पन्न. व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतापासून मिळणारे मोबदले म्हणजे त्या व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न. वैयक्तिक उत्पन्न म्हणजे व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतापासून, म्हणजे तुम्ही म्हणाल आता हे सर्व स्रोताकडून मिळणारे मोबदले म्हणजे काय? व्यक्ती एकाच वेळेस व्यक्तीला वेगवेगळ्या मार्गाकडून म्हणजे वेगवेगळ्या मार्गातून पैसे प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ समजा एखादा व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याला पेमेंट प्राप्त होतो. शिवाय जर त्याच्या मालकी हक्काचं घर त्याने भाड्याने दिले असेल तर त्याला भाड्याचे पैसे म्हणजे रेंटचे पैसे प्राप्त होतात. शिवाय जर त्याने बँकेत पैसा सेव्हिंग केला असेल, डिपॉझिट केला असेल
तर त्याला त्या पैशाच्या डिपॉझिटवर व्याज प्राप्त होतं. याप्रमाणे वेगवेगळ्या मार्गाने प्राप्त होणाऱ्या सर्व मोबदले हे त्या व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न म्हणून संबोधलं जातं. 7वी संकल्पना आहे वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न. वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न. व्यय म्हणजे काय? वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजेच उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न म्हणतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा कराच्या स्वरूपात, मग ते प्रत्यक्ष कर असेल किंवा संपत्तीवरील कर असेल, म्हणजे उत्पन्नावरील कर आणि संपत्तीवरील कर. उत्पन्नावरील कर म्हणजे तुम्ही प्राप्त केलेल्या कॅश पेमेंटवर असणारा कर, त्याला उत्पन्न कर म्हणता येईल. आणि वैयक्तिक संपत्ती कर म्हणजे तुमचं जे राहण्याचं घर आहे किंवा तुमच्या जमिनी आहेत त्यावर जो कर द्यावा लागतो ते संपत्तीवरील कर. मग असे हे उत्पन्न कर आणि संपत्ती कर हे दोन्ही दिल्यानंतर किंवा दोन्ही भरल्यानंतर जो भाग उत्पन्नाचा किंवा संपत्तीचा जो भाग शिल्लक राहतो तो वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न म्हणून ओळखला जातो. व्ययशक्य म्हणजे व्यय म्हणजे काय ते समजून घ्या. व्यय म्हणजे खर्च, म्हणजेच तुमचा खर्च करण्यासाठी शिल्लक असणारा पैसा किंवा संपत्ती. वैयक्तिक उत्पन्न कर आणि संपत्ती कर दिल्यानंतर बाकीचा जो पैसा आहे ते तुम्ही सहज आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या परिवारासाठी खर्च करू शकता. त्यांना व्ययशक्य उत्पन्न म्हटलं जातं. तुम्हाला माहीत हवे, उत्पन्नाचे खालीलप्रमाणे विविध प्रकार पडतात. स्थिर उत्पन्न, अस्थिर उत्पन्न, पैशातील उत्पन्न. यामध्ये आपण पाहूया स्थिर उत्पन्न. विशिष्ट कालावधीत स्थिर मिळणारे उत्पन्न. उदाहरणार्थ तुमचं भाड्याने म्हणजेच एखादं घर तुम्ही रेंटवर दिलं असेल तर ते रेंट महिन्याला प्राप्त होतं, तर काही वर्षाला म्हणजे ठराविक कालावधीमध्ये प्राप्त होणारं उत्पन्न त्याला स्थिर उत्पन्न म्हणतात. तुमचे भाड्याचे किंवा रेंटचे पैसे, वेतनाचे पैसे इत्यादी. अस्थिर उत्पन्न म्हणजे काय, तर विशिष्ट कालावधीत अस्थिर असणारे उत्पन्न. उदाहरणार्थ तुमचा नफा धनात्मक, ऋणात्मक व शून्य या प्रकारे असू शकतो. अस्थिर उत्पन्न म्हणजे काय की विशिष्ट कालावधीमध्ये ते उत्पन्न त्याच प्रमाणात प्राप्त होईल याची कोणत्याही प्रकारची व्यक्तीला पूर्णपणे शाश्वती नसते. उदाहरणार्थ नफा हा कसा असतो, काही वेळेस धनात्मकही असू शकतो, ऋणात्मकही असू शकतो किंवा शून्यही असू शकतो. अशा उत्पन्नाला अस्थिर उत्पन्न म्हणतात. तर पैशातील उत्पन्न, जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न म्हणतात. देशाच्या चलनात म्हणजे पैशातील उत्पन्न किंवा प्राप्ती, जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न म्हणतात. जसं भारताचा रुपया, अमेरिकेचा डॉलर. जर अमेरिकेतील लोकांना किंवा भारतातील लोकांनी अमेरिकेत जाऊन जॉब केला असेल आणि ते पुन्हा जर भारतात आले तर त्यांना डॉलरचे रूपांतर रुपयात करावे लागेल. आणि या स्वरूपामध्ये जो व्यक्तीला रुपयात प्राप्त होणारे जे उत्पन्न असते पैशात म्हणजे स्वतःच्या देशाच्या रुपयात किंवा चलनात जे उत्पन्न प्राप्त होतं त्याला मौद्रिक उत्पन्न असं म्हणतात. ड म्हणजे पुढचा भाग म्हणजे नेक्स्ट वास्तव उत्पन्न.
प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न म्हणजे वास्तव उत्पन्न हे असं उत्पन्न असतं की ज्याचा व्यक्ती प्रत्यक्ष उपभोग घेऊ शकतो. उपभोग म्हणजे स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी तो त्या पैशाचा प्रत्यक्ष म्हणजे पैशाचा खर्च करून ती वस्तू उपभोगत असतो, त्याला वास्तव उत्पन्न असं म्हणतात. करारात्मक उत्पन्न विशिष्ट नियम किंवा शर्तीनुसार मिळणारं उत्पन्न. उदाहरणार्थ खंड, मजुरी हे काय आहे? शर्त असते की जर मला महिन्याला 50,000 किंवा 25,000 देणार असाल तरच मी काम करतो. हे काय झालं? हे नियम झाले, शर्ती झाले. ह्या नियमानुसार आणि शर्तीनुसार व्यक्तीला जे उत्पन्न प्राप्त होतं त्याला करारात्मक उत्पन्न असे म्हणतात. खंड म्हणजे जमिनीवर दिला जातो. एखाद्याची 1 एकर जमीन असेल आणि त्याने जर ती जमीन इतरांना वापरण्यासाठी दिला असेल तर त्या ठिकाणी करार केला जातो की माझी ही जमीन तुम्ही 1 वर्षासाठी किंवा 6 महिन्यासाठी वापरा, परंतु त्याच्या बदल्यात मला ठराविक रक्कम, उदाहरणार्थ समजा 50,000 रुपये, वर्षाचे 50,000 रुपये किंवा 6 महिन्याचे 50,000 रुपये द्यावायचे. हे काय झालं? करारात्मक उत्पन्न प्राप्त झालं व्यक्तीला. उर्वरित किंवा शेष उत्पन्न. उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे जे उत्पन्न असते त्याला उर्वरित उत्पन्न किंवा नफा म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे हे आपल्याला कुठे पाहावयास मिळतं? उद्योगामध्ये प्रामुख्याने जे उत्पादन घटक असतात, प्रामुख्याने किती उत्पादन घटक असतात? उत्पादनामध्ये 4 उत्पादन घटक असतात. भूमी, श्रम करणारे जे श्रमिक आहेत ते भूमी, भांडवलदार आणि संयोजक. भूमीला खंड प्राप्त होतो, मजुराला वेतन प्राप्त होतं, भांडवलदाराला व्याज प्राप्त होतं आणि संयोजकाला नफा. खंड, वेतन, व्याज आणि संयोजकाचा मोबदला हे संपूर्ण दिल्यानंतर जो भाग शिल्लक राहतो त्याला उर्वरित किंवा शेष उत्पन्न असं म्हणतात आणि तो उद्योजकाचा नफा असतो. नेक्स्ट म्हणजे अर्जित उत्पन्न. उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास अर्जित उत्पन्न म्हणतात. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज, नफा यापासून जे प्राप्त होतं उत्पन्न त्याला अर्जित उत्पन्न म्हणतात, जे स्वतः प्राप्त केलेलं असतं. अनर्जित उत्पन्न म्हणजे कोणत्याही प्रकारचं उत्पादन प्रक्रियेत सहभाग न घेता इतर मार्गाने जे उत्पन्न प्राप्त होतं त्याला अनर्जित उत्पन्न म्हणतात. जसं लॉटरी लागणे, अनपेक्षित लाभ होणे इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. सहभागी न होता म्हणजे यामध्ये काय तर उत्पादन घटकामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग न घेता इतर मार्गाने प्राप्त होणारे जे उत्पन्न असते त्याला अर्जित उत्पन्न असं म्हणतात. नेक्स्ट आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेतील 8वी संकल्पना आहे आर्थिक क्रिया. आर्थिक क्रियेचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते, ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग यांचा समावेश होतो. आर्थिक क्रियेच्या वर्गीकरणामध्ये ज्या घटकांचा समावेश होतो त्यामध्ये प्रामुख्याने उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग यांचा समावेश होतो. यांना आर्थिक क्रिया असं संबोधलं जातं. कारण उत्पादनासाठी उत्पादन घटकांची आवश्यकता असते, वितरणासाठी अन्य घटकांची आवश्यकता असते, विनिमय व उपभोग या सर्व घटकांना आर्थिक क्रिया म्हणून संबोधलं जातं. ही एक काय आहे? सायकल आहे जी एकमेकांवर डिपेंड आहे. उरलेला या प्रकरणातील राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि तुमचे काही डाऊट्स असेल तर कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.